नाद करते काय आम्ही आलो जेट काढायला आणि विषय काय झालाय 6 साऱ्या तोडल्या फक्त आणि इतका ताप झालाय वातावरण आभाळ आले तावतंय भरपूर इथं बाहेर पाणी प्यायला लागली आम्ही म्हटलं जरा पाणी प्यावं मग वैरण भरावी आता मला गंमत दाखवतो बघा कसं पड उठलाय बघा येळ्यानं म्हणजे जेट काढताना हे असा विषय हार्ड होतोय म्हणून आम्ही एक निर्णय घेतलाय आणि त्या निर्णय म्हटलं आपल्या फॅमिलीवर कालच्या विषयावर काल घेता आला ना निर्णय तर मला आज घ्यावा कारण काल ही शेट आजारी होता तर विषय काय झालाय बाबऱ्या आणि ब्रह्मा आम्ही देणार आहे कारण की बाबऱ्या ब्रह्मा देऊन एक चांगला नंदी घ्यायचा एकच घ्यायचा तर चांगला घ्यायचा असं डोक्यात आले कारण की काही नाही पर्याय नाही त्याशिवाय पाहिजे मैदानात बघितलं आपण खरा अनुभव आला मैदानात म्हणजे पहिल्यांदा असा की पळते त्यालाच किंमत आहे पळत नाही त्याला ढुकून बघत नाहीत म्हणजे हा अनुभव घेतला म्हणून हा निर्णय घेतला आणि आपल्याला कमी करायचीच आहेत कारण आपल्याला आता रायबा सीटवर लक्ष द्यायचं आहे आणि भाज्या काय लागेल सुराला जाता फक्त आता रायबा सीट टार्गेट एक आहे आणि जो आपण नंदी घेईल तो कारण ही 2 कमी केलं पाहिजे लोड कमी केला पाहिजे त्यात हॉटेल टाकायचं आहे हॉटेल रायबा नाट करते काहीतरी केलं पाहिजे बघा आता आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय सांगायचा राहिला जे बाबऱ्याचं मालक आहे ते अजून आपण शेअर केलेलं नव्हतं बाबऱ्याचे मालक आहे बालकाचं जे वडील आहेत ते वडील आहेत सिरियस कारण की त्यासने एक अटॅक येऊन गेला आणि ते ॲडमिट आहेत आणि त्यांनी जोसरा काढलाय बाबऱ्याचा बाबऱ्या करायला लागले आणि त्या बाबऱ्याच्या मालकानं पण हे केलं आपल्याला फोटो पाठवला म्हटलं पटत नसलं तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे करून ते ICU मधला व्हिडिओ पाठवला तर त्यांचं वडील खरंच ॲडमिट आहेत आणि त्यांचा त्यासने आलेल्या बाबऱ्याची लय आठवण मी म्हणते बाबऱ्या फक्त विषय काय आहे ह्याच्या तर बाय शेड बोला की 2 शब्द आपला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे योग्यच आहे कारण आपल्या जवळची सकट जवळ येत नाही पाहत होय नाही ते काय तुझं घेऊया निर्णय होय आणि नाही हो या स्पीडला आपल्याला नाही गावत कोणत्या मारलंय पळायला पाहिजे अजून किती पण कष्ट करा सगळे करून बसलोय तरी स्पीड वाढत नाही आता काय बोलायचं आणि आपल्या फॅमिलीचा गैरसमज होती तुम्ही व्यायामच घेणार आता तर रोज व्यायाम दाखवाय म्हणजे बोर होणार हो आम्ही आता आमच्या जवळचीच म्हणते ती रोज 30 धावती होय म्हणून म्हटलं आपल्याला व्यायाम आता दररोज घेतोय तर दररोज व्यायाम दाखवले काय म्हणणार आपल्या फॅमिलीच म्हणाला आहे काय येतो दररोज तेच म्हणून व्यायाम घेतोय आम्ही व्यायाम वगैरे योग्य आता हे नंदी आपल्या जवळ आहे 24 तास आम्ही त्यांच्या जवळ आम्हाला माहित ही नंदी काय म्हणजे आपल्याला बोलायला घेऊन दिलं का नाही नको म्हटलं बाह्याला मी बाह्यानं निर्णय घेतला की तिथं मैदानातच म्हटलं बाह्या शेत काही नाही बरोबर एवढं आपण दिवस घालवायचं एवढं कष्ट करायचं नंदी आपल्याला काही साथ देणार झाली आणि म्हणून बाबऱ्यान ब्रह्मा द्यायचा फायनल निर्णय घेतलाय 60तच दोन्ही पण देणार आहे बघा आता ते मी अजून त्या जे कर्नाटकचं आहेत पहिला बाबऱ्या त्यांचा त्याने अजून फोन केलेला नाही त्याने फोन नुसतं म्हणलं ना बाबऱ्या देणार आहे हरकत येईल पुढे कारण की त्यांच्या वडिलांनी इतका दसरा काढला आणि वडील आहे ICU मध्ये सिरियस आहेत ती बाबऱ्या आणि असं एक बाबऱ्या असा नाही की व्यापाऱ्याकडे घेतला आपण त्यांचा स्वतःचा आहे म्हणजे त्यांच्या घरचाच आहे तो कोण त्यामुळे त्यांचा जीव बसलाय जाऊ दे त्यांचा आणि काय आपल्या मागे नको एवढा दसरा काढलाय म्हणलं मग ह्या निर्णयाची आम्ही जरा थांबत राहणार आहे आणि आपल्या फॅमिलीनं पण समजून घ्या कारण की नाही हो बाबऱ्या ब्रह्मा ह्या स्पीडमध्ये नाही गुलाल गावत आपल्याला कारण की बघितलं ब्रह्मा पळेल बघा गाठाव म्हणजे 4 बैलात त्याचा काही विषय नाही तर ते आपल्या इथनं लय लांब बाबऱ्या काय तिकडं पळलं कारण तिकडं बाबऱ्यानं केले गुलाल भरपूर त्यांच्या भागात बघा आणि काय फॅमिलीला माहिती आहे बाबऱ्याचं स्पीड किती आहे का आहे स्पीड फक्त काय नाही आपल्यापाशी लक्ष नाही मानायचं आणि बाबऱ्या शेट ब्रह्मा शेट देऊन टाकणार आहे तिथं गेलो आणि शेअर करतो मी शेडत गेलो चला तर आता फोन लावतो बाबऱ्याच्या मालकाला काय मग ती बघ्या आता वाजलेत बरोबर 1 आणि आज आहे उपवास आज आहे पौर्णिमा माझी प्रत्येक पौर्णिमा असते त्यामुळं काही विषय नाही आणि मास्क असतोच कारण की ऊस कापतो म्हणून हे मास्क घालतो काय मी आता ही कवळं सगळं न्यायचं बघा ह्यो काय बल्ली शेड गेला आहे बघा एक कवळा घेऊन इथं आपला ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरमध्ये आता ही वैरण भरायची चला तिथं गेल्यानंतर शेअर करतो त्यामुळे कधी कधी असं व्हिडिओ येत नाही म्हणजे समजून घ्या व्हिडिओ काय येत नाही असा दिवस जातो कधी कधी वैरण आणायला म्हणून आपल्याला पसारा कमी करायचा आहे
पसारा कमी केला की एखादा समजा टॉपचा नंदी आपल्या नशिबाने मिळाला, टॉपचा म्हणजे एवढा टॉपचा असं म्हणत नाही, एखादा नशिबानं पळाला गुलालातला नंदी मिळाला तर कुठेतरी आपलं पण लक्ष चालू होईल. बघा रणवीर बैल तुमचाच आहे काय? नंबर सेव्ह आहे. कोणी फोन केलेला? तुम्ही केलेला आहे. रणवीर बैल आपली कालच गाठ पडलेली परवा चोराड्यात. दादा नमस्कार. कुठलं गाव? कनेर. तर लक्षाला बघायला आली ती, बघून आला का? जायचं अजून जाई. आणि ही दादा ऐक, तुमचं काय हो नाव? आणि तुमचं? तुम्ही कुठून आलाय? सावंतवाडी सिंधुदुर्ग मधनं आला बघायला आली ती लक्षाला येता येता आपलं हे ठिकाण कसं कावलं तुम्हाला? व्हिडिओ बघून आला काय? म्हणजे वाटेगावातनं इकडे आला? वाटेगावात कुठनं गेला? ह्याच रूटनं गेला काय? हा सर वैरणीला गेलेलो परत आणि दादा डबल आलं. म्हणजे तुम्ही कुठं मैदान म्हणला? हे मैदान नाही तुम्हाला की मैदान आहे काय? हा मला ऐकलं रेटर मैदान आहे तिथं बघायला निघालोय. बघितला का माहिती? झाली का आता सर तब्येत व्यवस्थित? अजून आहे काय प्रॉब्लेम? मग होईल व्यवस्थित, मग काय नाही विषय. रणवीर ग्रुप आरळे. तर हे दादा चोराड्यात गाठ पडलेलं तेव्हा बोलणं झालेलं. तर ह्यांचा रणवीर बैल आपल्या ह्या साहेबांच्या बरोबर घालायचं होतं, आठवत आहे का? तेव्हा पळायचं होतं. बैल जाम झाला मला वाटतं तेव्हापासूनच म्हणजे हे झालं प्रॉब्लेम त्याला. असं म्हणजे तुमचा जसा नंदी आहे तसे मोठे नंदी आलेलं पहिरलंय, पळत होता तेव्हा. आणि आपलं कसं आहे, आपण म्हणजे सांगितलं स्पष्ट असं तो करायला लागला, कातरायला लागला आपल्यामुळे दुसऱ्या आपला पैरा पण चालता मला वाटतं पुढच्या अड्ड्यात मला लहान बैलाला जाम झाला. हो तुम्ही सांगितलं फोनवरती बैल असं करायला लागला, थांबूया. नाही कशाला उगाच तुम्ही चांगल्या ह्याच्यात पाळणार, उगाच नुकसान. माणूस वाट बघत असते ना त्या मैदानाची. आम्हाला बैल पुरत नव्हती. होय बैल पुरत तर काय वाटतं शेटकडे बघून या? उन्हाळा चालू झाले तुम्ही मला वाटतं पहिल्यांदा बघितला चिला म्हणजे रिअल समोर? हा तीच काय. मोठा झाला अजून एक 4-5 महिने लावल दात लावायला. तर त्याच्या आधी आता मैदान चालू म्हणजे त्याच्या आपलं कळायला पाहिजे त्याला की बाबा असं आहे तसं आहे. आता फिटनेस चांगलं झालं पहिल्या. होय फिटनेस चांगला झाला. आणि ते खेळणार काव चालू केले ना खाद्य आता, त्यामुळे म्हणलीत लयच फरक पडणार आहे याच्यावर. तर आपला दादा निर्णय आपला योग्य आहे का अयोग्य आहे? तो बाबऱ्या ब्रह्मा द्यायचा आपण. तुम्हाला काय वाटतंय? ती पण झाली आता फॅमिली काय झाले फॅमिली करा. पसारा आता कमी केला पाहिजे तर ह्याच्यावर लक्ष लागायचं नाही. आता टार्गेट आपण पहिल्यापासून म्हणजे रायबा जन्माला आल्यापासून मी काय म्हणतोय की रायबा दुसऱ्यात मी पळवणार. आता झाले की 4 महिने राहिले, 4-5 महिने म्हणजे असं म्हणतील ते 4-5 महिन्यात दात लावली. कारण की हा 31 डिसेंबरला 2 वर्ष पूर्ण होती त्याला. मग म्हटलं मग आता त्याच्या आधी मैदान वगैरे चालू आमच्या भागातली पण चालू होती ती 20-25 महिने शेवट. हा म्हणून म्हटलं मग आता इकडे लक्ष दिलं पाहिजे जरा. पहिलं पण त्या पद्धतीचं केलं पाहिजे. आणि कुठं लक्ष लागा आता ब्रह्मा पळते ब्रह्मा लक्ष लागेल. ब्रह्मा बाबऱ्या लक्ष दिलं की ह्याच्यावर लक्ष लागत नाही. बाजावर काय 24 तास लक्ष आहेच आपलं. आता त्या डॉक्टरने नंबर पाठवलाय ते बघा, आता फोन करतो त्यासनी. तर मी म्हणते करायचा निर्णय घ्यायचा ते, कारण की समजा आपल्याला एखादी चांगली वस्तू मिळाली तर घ्यायची डोक्यात आहे त्या बजेटमध्ये. आणि त्यात जरा थोडंफार घालून इथनं पुढे वस्तू आहे त्याच्या बाहेर सगळ्या. हो इथनं पुढे या दिवसात भेटतात वस्तू चालू झाले की बाहेर निघतात सगळ्या. चालते बघ्या. तर पूर्वीचा खेळ बघा काय चालू. आदत किंग रायबा शेठ नाद करते काय जेव्हा यायला लागते तर कपिला काय का ते सांग बरं, तुझ्या देणार आहे का? काय लिहिले कपिलाच्या बॉक्सवर? 7 जोडीचा नाद गोडीचा. तर त्यांनी आपल्याला एक बॉक्स दिलेला बेंद्राला मोठा. मग त्यातली पहिली एक वस्तू आपण सांभाळून ठेवलेली. आता एक वस्तू आपण वापरात काढलेली आहे रायबा शेठसाठी. कारण की हे बघू शकता तुम्ही रायबा शेठने काय केलं. कायम असं असते टाकणार आहे ही इकडे अशी फिरती गोल गोल भवरकडे त्याला श्री शाहीदर त्यांनी आता भवरकडे आणि दोरी टाकायला लागलं. तसं नाही
तुला येते का मला? तर रायबाची आई रायबाला स्वतः रायबाला बांधायला लागलेली आहे दोरी. होय. तर बघू शकताय दोरी कशी बांधायची. एवढं पण काय मला येत नाही. तेवढ्या दोरी ऐकल का? झालं आता गाठी मारा. हे तसं बांध, गडबड करू नको, व्यवस्थित बांध. धरलाय त्याला आता मिसनीला. तेवढ्या दोरी ऐकल का? भैयाला म्हणते ते की आत्ता पुरतं काय. थांब रे पिल्या. हे नाही म्हणते ते काय चुकीचं नाही. मैदानात आलं तर तिथं झोप. होय तेवढा आहे. अहो गरम झालाय तो. म्हणजे काय म्हणायचं टेम्परेचर आहे ना. लय महाग आहे किंवा विकतचा मुरुम. मुरुम लय महाग आहे. पिल्या पिल्या मी इथं आहे, समोर आहे. काय खुया थांब. दगडाव कसा उभा राहिलाय बघा मागचा पाय ठेव. आधी तर तिकडे बघू शकताय. इथंच बांधणार आहे त्याला. मी सोडते भेट नाही उदाळा म्हणजे. तर रायबा शेठचा दावा आपण बदललेला आहे. रायबा शेठचा दावा टाकले तर तिला ब्रँडचं साहेब सारखं तेवढं टाकतील म्हणून. कसं अंगावाला बघितलं सका भाबू कसा तर टोक वाढते छाती. होय भीती घालताय. आपण जर कळताना पाय निसरला खाली पडलो तर मग काय त्याला तर काय कळतंय. नुसतं एवढंच की टार्गेट मारायचं. कसं लागेल काय कळते. काय कळतंय आता पाडकी मस्ती बसलेली. होय नक्की केले पाहिजे साहेबांच्या शेटच्या. आणि हो आपली फॅमिली पण शेअर करायचं राहिले. उद्या अजून तर रायबाला आता काय करणार आहे. आपले धंदो तर रायबाला घालायचं आणि तो डोंगर दिसते का झूम करून गाठवायची. त्या डोंगरावर चालवायला का व्यायाम. जेवढा डोंगर चाललं तेवढं पाय भरणार. होय काय. हा मग पवनी आणि तो डोंगर. कारण की आपलं टार्गेट आहे ना आता साहेबांचं आलं आधीच वयात. दुसरीत आली ती चालते झालेलं नाही अजून. होत आली 4-5 महिने मस्ती लागतील अजून. त्यावर जे बोललोय ते करायला लागणार आपल्याला की रायबाला दुसऱ्या पळवणार आहे. त्या यानं रायबाचा व्यायाम चालू करणार आहे आम्ही. म्हणून उद्या ज्याला नेणार डोंगरावर चालणार. हो का कसं करतोय त्या खुटीला. ए खुया लागल रायबा. अय अय इथं राहू मी जातो. असते मस्ती करू दे की नको. लाडवं नाही ठेवायला बस. करायचं का हो पायाने. काय माहित आता पायाचे नाही रस कुठून करण्याला. त्याच्या वशिंड्याला काय लागलंय हो. ते पंगल उठले मग आता कापूर ते लावायचं त्याला. कारण की हायटेकचं इंजेक्शन दिलं त्याला आपण. तर लगेच ते हायटेकचं इंजेक्शन मध्ये करायचं. हॅलो तर रायबा शेठ बाहेर आहेत आणि बाजी शेठ जवळ आम्ही बसलोय. विषय असा आहे की आपले गाडी सर आले परवा दिवशी हे करायला लक्षाची गाडी घ्यायला. तेव्हा आपली पण त्यांनी गाडी घेतली. त्यांच्याबरोबर बोलणं झालं. मग गाडी सर आपल्याला बोललेले की एक मेजर प्रॉब्लेम आहे याला. म्हणजे आता व्हिडिओ पण शेअर झाली की काय तर मेजर प्रॉब्लेम आहे. ते कोणाला प्रॉब्लेम निघणार आला. कारण की जरा जरी चालला तर डोळ्यानं पाणी. फक्त ते म्हणजे त्याला तेवढा प्रॉब्लेम निघू दे भाज्याचा. मग भाज्या गेलो व्यवस्थित. मग आता मी काल रात्री त्यांचा सरांचा फोन आलेला गाडी सरांचा. मग परत मी म्हटलं सर तुम्ही वाढल्याला मेजर प्रॉब्लेम आहे नक्की काय करायला पाहिजे. आता तुमच्या ओळखीनं कोण आहे का डॉक्टर. तर ते बोलले तर आहे ते एक डॉक्टर. मग त्यास मी फोन लावून बघतो म्हणजे
तर विषय असा झाला आहे, आम्ही होतो शेडात आणि उसाला लावले पाणी. मग श्रीशाची मम्मी म्हटली दारी कशी कर धरती ती मला जरा शिकवावं, म्हणून आम्ही आलो दारी बघायला. आता मी शिकवणार दारी कशी धरती ते, म्हणजे शिकवणार म्हणजे तिला दाखवणार अशी दारी धरायची तशी दारी धरायची. इथनं पाणी चालू केलंय बघा, इकडं चालू आहे, इकडं पण चालू आहे. आता विषय काय आहे, पुढल्या 2 साऱ्या लावायच्या आहेत आपल्याला. होय हे धरा, या इकडे शिकवतो. कारण का तर फॅन्स भेटायला आले ना त्याला, त्याचं लक्ष कुठं आहे बघायचं. विचार करा, सप्तहिंद केसरी नंदीला भेटायला येणारी आपली फॅमिली, ती ह्याच्या सुद्धा म्हणजे ह्याच्या सुद्धा फॅन आहेत, म्हणजे काही चेष्टा नाही. रायबाचं फॅन आहे तेच की. आणि ती शेअर करायचं आहे आता, दारी करत करत शेअर करा की आता ह्या 2 साऱ्या आपल्याला पुढे लावायचे काय. बर आता काय करायचं असते, म्हणजे ह्या 2 साऱ्या लावल्या द्या या. आता काय केलं पाहिजे तुला सांग, ही सरी धरायची बरं का. बर हे का नाही, ही सरी अशी धरायची सगळी अशी काय. बर पहिले दारी असं धरायचं असं, हे असं नाना आपलं त्याने बघितलं. नाना काय नाना शॉर्ट माहित नाही, शिवी कुठली नाना माहित नाही तुला. नाही बाबा माहिती. आणि सुरश्या तुझ्या बाण दारी धरलेली का कधी अशी, नानानं सांगितलं कशी दारी धरायची. तर इथला सगळा आपला भुईमुग निघालाय आणि त्यालाच आता लावलंय पाणी. 2 सऱ्याचं पाणी चालू केलेलं आहे. आता ही मला वाटतं एक तासाभरात सऱ्या 2 खाली पोचलेल्या, आणि ही आपल्या चुकीमुळं एवढी पडलेलं माझ्या तणनाशक. आता ती काही दिसत असली जायला नाही, तिकडे जायला खरं इकडे टवटवीतच आहे. हळूहळू ही आधी मारलं, इथं मारायला पाऊस पडला, थांबलेलं. काय करूया आपण, येऊया की 4-4 वाजता जरा जरा काढलं तरी ऐकत नाही. कशाला काढायला लागते, पाग डोळा होतोय पाग होतो कायच राहत नाही. असं परत वारा आलं तरी ओढून जातं, एवढं तण जळतं. आणि हाती घास करायचा आपल्याला इकडे ह्या 2 सऱ्या काय वसपीनं काय आलेलंच नाही. आणि त्यात लागण केलं, ही लागण कशाला बघ दाखवत फॅमिलीला विषय हात झाला. होय ही लेट झाली ना लागण ही वैराणी. इकडं ऊस फॉर्म आपल्या नंदीसाठी ठेवलं, येळला केळ म्हणून ऊसाचं. आणि ती गाणं नाही का, काय गे, माळ्याच्या मायामंदी पाटाचं पाणी वाहत, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. बरोबर आहे बास पात्र आहे पुढे. विषय काय माहिती आहे का, पहिलं आपल्या बोरला ह्याला पहिली मोटर एवढी मोठी मोटर होती माळाला, एवढी मोठा तिथं पाणी निघायचं, पाणी काढलेलं. त्या पाटात आम्ही बसायचो आणि ते हसतेच कुठे घ्यागार लहानपणी, आणि ते पाटात पाणी वाहून आम्हाला कुठे न्यायचं माहिती आहे का, माळाला नदीला. नदीत जायचं पाणी. गो मग त्या पाईपात घुसायचं सगळे तुम्ही पाटात गो नदीलाच डायरेक्ट पाट जात होता, म्हणजे चेष्टा आहे. आमचा लहानपणीचा विषय पहिला अशी पोरं आम्ही बारकं म्हणजे लहान होतो असं बसायचं, काय पण बोलायचं. मित्र काय काय सांगितलं मला अजून आठवते, मित्र म्हणजे बाहेर होतो ना मामाच्या तिकडे, त्या मित्राने पण सांगितलेलं की आमच्या गावात हत्ती आलेला आणि हत्तीच्या वरनं मी पडलो आणि त्यानं पाय दिलेला माझ्या अंगावर, म्हणजे मला काय झालं नव्हतं. ते अजून मला चिडवते, गेलो का नाही मग बाबा बास घेता विसरा घेता, ती झाले गेले गेला मी आधी. आम्हाला म्हणजे का नाही असं काही मला हे करायचं नाही, पण आमचं पाहुणं म्हणजे होतं असं मुंबईचे एक पाहुणा, आणि काय सांगायचं माहित आहे का, पहिल्यापासून मला ते टीव्हीचं म्हणा पिक्चरचं वेड, आणि मग हिरो हिरोईन मुंबईत असते आपल्याला लहानपणी माहित नाही. आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का, मुंबईत कोणत्या हिरो हिरोईन्सनी विचारत नाही, आमच्याकडं अशी जाते ती तरी आम्ही बघत पण नाही, ती तुम्हाला गावाकडेच म्हणली जास्त ही. आणि आता विचार करतोय म्हणलं, आता सुद्धा एखादा हिरो किंवा हिरोईन बाहेर दिसली तर किती मीडिया 3 जमा होती ती.
बघ की. किती ती खोट. पण सोशल मीडियामुळे लहान मुलाला पण कळते की नक्की काय विषय आहे आता. खोट्याला जागा चुरली नाही. तर हे झालं आपली फॅमिली म्हणून काय बोलायला लागली ती आज. काय नाही, एक जरा कधी तर वेगळा विषय. तर अनेक आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायचा काय हो? आपला हे निर्णय हॉटेलचा. सात जोडी चॅनलवर रिस्पॉन्स चांगला आला या. होय, या चॅनलवर आपण शेअर केलेला नाही कारण की चॅनल नुसतं बोलतो या म्हणून आपलं परफेक्ट काम बोलायचं काम होईल चालू आपलं तवाच शेअर करूया. हायत काय काय डोक्यात कल्पना, आता त्या अंमलात आल्यावरच सांगतो. एक सांगायला राहिलं आपल्या फॅमिलीचा फोन आलेला कोल्हापुरातनं. दादा मी तुम्हाला नंबर घेतला का आता पाईपलाईनचं मी काम करतो मला हॉटेलचे जे काम असतील ना ती पाईपा वगैरे पाण्याच्या तसलं मी काम करतो तुम्हाला काम करून देतो. म्हणजे कशाला? हॉटेलसाठी गेलं पाहिजे फिटिंगचं काम. हा हा, फिटिंगचं काम करून देतो तुम्हाला. दादा काम चालू केलं मी तुम्हाला 100 फोन करतो म्हणलं. त्यांना म्हणू आपण एवढं पण काय पाईपाय नाही बांधणार दादा. मी ज्यावेळेस चांगलं करू आम्हाला म्हणजे आज ह्या पण व्हिडिओत मी पण सांगते की आम्ही असं करणार आहे. चाललं तर ठीक, नाही चाललं तरी होय त्या जागी आम्ही नंदींची व्यवस्था होईल अशा स्वरूपात करणार आहे. कारण अनुभव नाही, अनुभव आम्ही स्वतः विकत घेणार आहे नाही हो. विकत अनुभव आहे हा सगळा. असं काही नाही की म्हणजे बॅकग्राऊंड आहे कुणाचं. जसं की युट्यूबचं पण कुणाला काय आम्हाला दोघांनी आम्ही कसं ज्ञान घेतलंय ती आम्हाला माहिती. आम्ही पहिलं कॉपीराईट आलं तरी खुश व्हायचो की बाबा युट्यूबनं कॉपीराईट दिलाय आपल्या व्हिडिओला, लई खुश व्हायचो आम्ही. परत कळालं की कॉपीराईट कधी मॉनिटायझेशनच्या वेळी की कॉपीराईट म्हणजे व्हिडिओ म्हणजे आपला चॅनल डिलीट होऊ शकतो. मग श्रीषाचं जन्म बाईचा वगैरे गाणं होतं ते आम्ही सगळं डिलीट केलं. बरंच गाणी आम्ही छान गाणी लावायचं आणि व्हिडिओ सोडायचं. मॉनिटायझेशनच्या आधी डिलीट केलं म्हणून चॅनल वाचलं नाही तर मागच. तर असा विषय आहे. तसंच आम्ही हॉटेल पण शिकणार आहे शेवटी. पण क्षेत्र असू त्या क्षेत्रात पडल्याशिवाय काही कळत नाही. बरोबर आहे, करून चालत नसते. बरोबर. तर काय करायचं काहीतरी आपली शेती बघत बघत पाहिजे. आणि बायच्या भविष्यात चालायला लागलं चांगलं तर आपल्या नंदीची पण सेवा आणि चांगली होईल आपल्याकडे. होय, नंदींची सेवा होईल. नंदींना अजून चांगलं म्हणजे घडल त्यांचं फ्युचर. अजून लय काय काय डोक्यात आहे बघूया. आधी चालू दे. चालणार असं वाटतंय मला. बघ काय सांगू, मला तर त्याच्या लोडनच ताप यायला लागलाय. अजून कशात काय नाही तर काय करायचं. ती गोष्ट कसं एकदा डोक्यात आली की होस्तवर चैन पडत नाही मला. पूर्ण माझं लक्ष इकडे तिकडे नसतंच. मग टार्गेटच असतं माझं फक्त. घरात पण माहिती, आई पण मला काल म्हणत होत्या काही नाही त्या गोष्टींचं टेन्शन घेत बसती, ताप येतो परत. काय होईल ती होईल, पावलं चालत राहायची, वाट चालायची. बरोबर आहे. आई पण सांगतात खरं. काय शेवटी स्वभाव माझा मला येतो लोड. आणि ह्यांनी घेत नाहीत लोड, मला येतो लोड. लोड घेत नाही एवढा म्हणजे तुम्हीच मला सांगता की लय विचार करत जाऊ नको. नाही विचार करायला नाही. बघ आपण काय करायचं आहे, तुम्ही नोंद करायचं, हॉटेल टाकायचं आहे. समजा कळते आपल्याला नाही बाबा चालत असं तसं आपल्याला शेड वाढायचंच आहे. बरोबर आहे. बाहेर पडलीच काय नुसतं परत डामन पत्र उभा केलं झालं शेड. होय ते तर आहेच की. चालतंय. आलं कधी ना आलं आणि ड्रायव्हर शेडवर आपण लक्ष देणार आहे आम्ही. त्यामुळं बघूया पुढल्या पुढं काय होईल. काय शेवटी नशिबाचा खेळ आहे. एवढं भाजी आपला चांगला आहे खरं, त्याचं नशीब बघा. किती काय भाज्याला झाले रे बाबा, काय फळ होता भाज्या फळ बघितला का ना. हा काय फळत होता. होय त्याचं त्याने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. थोडंच पळाला गेलं माणसं अजून विसरले. तेच की फॅमिली वरच्या अजून जर पळत असता हवाच असते. घावला नसता. हवं म्हटलं आधी घावलोच असता आम्ही. आता हवेत आपल्याला तर त्यावेळेस आठवते का आपवा वायदी घेतो आपण, भाजीला वायदी घेते ती. हो दांडगी बोलायला तुझा यास असते. अफवा तर लय उठवतात बाई. होय रे. तेव्हा उठलेली अफवा ते फोन आलेला नव्हतोय मला कुणाला तरी. होय दादा वायदी किती घेताय तू. कोण म्हणलं. हो मी विचारलं तर म्हणले तिथे भाजीवाली वायदी घेते. भाजीवाली चालतो तेव्हा आम्ही. काही चला ओ चला जाऊया. पाणी असताना
पिक्चर वराडते हो. एकटंच बाहेर नाही कटलं तोंडात बसले ते आतनं वराडते काही अजून काय काय पहिला गप उभा राहायचं आता एका जागा उभा राहत नाही बारकं बरं वराडते का नाही त्याला जायचं होतं गाडीतनं फिरून यायचं होतं. आहे उद्या निघतो फिरा म्हणा तुला आणि इथं बघू शकताय इथे ह्या बसले त्या रायबाजी आई आज मी बसले इथे हे बसल्या आणि आमची चर्चा एक तास झालं चालू आहे कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे फ्युचर काय करते काय नाद काय करते आधी उभा राहू दे अजून लई त्याला काय म्हणतात ते 7 पाणी उतरायचे त्याची. होय लय दिवसात असं बसलो आपण दोघं राहणार का तुम्ही बसतच नव्हता मी तुम्हाला जबरदस्ती खाली बसवलं काय ह्या गाडीसाठी वरडते बोलते असला लक्का अगं काय अगं बोलतेस ग लक्काच म्हणा लक्का नव विषय काय आला मी तिला म्हटलं अहो बसा खाली जरा बोलणं झालाय आमच्या माता बसले ते बोलत कारण तिला वेळच नाही सारखा व्हिडिओ एडिट करत बसते पाऊस येणार आहे बारीक थेंब चालू झालेले आहेत आपल्याला जायला लागते चला जाऊया शिराळा साहित्य आणायला आपल्या धन्नोचं कारण तिथे जसं काम चालू आहे गाडीचं तसं आपल्या पण गाडीचं करायचं. होय एकदा काम झालं की निवांत झालो कारण की आता आम्ही मैदानात जाताना पण एकदम शिस्ती जातो कारण रिस्क घ्यायची नाही. उद्या रायबा शेट वाहिटो या डोंगराचं नाव आहे म्हातारी डोंगर म्हातारी का म्हातारा आणि इथं मंदिर आहे बघा वर त्या मंदिरात नेणार आहे महादेवाचं मंदिर आहे तिथं या शेटला घेऊन जाणार आहे बघा आणि आठवड्यात 2 वेळा घेऊन जाणार असा पाया करणार आहे त्याचा भक्कम नाद करते काय असंच स्ट्रक्चरच त्याचं बदलून टाकणार आहात कारण की झाली ती त्यानं लक्ष लागेना झालं एकावर पण म्हणून तर वाटायला लागलं हा सगळ्यांचं आणि कसं आहे सगळे आपले फॅमिली मेंबर असला पण एकाला वेगळी वागणूक आणि एकाला वेगळी वागणूक दिली तर त्यामुळे आमचं एकच आहे की बाबऱ्या पळते का तर पळते पण त्याचं नियोजन होईन आमच्याकडं. बाबऱ्या ब्रह्मा बऱ्यापैकी निर्णय घेतलाय मी देऊन टाकायचा कारण नाही लोड्या लागल्या घरात सर आईंनी सांगितले 2 कमी करा आणि मग इकडे बघा नाहीतर बंद करा काहीच करू नका तुम्ही हॉटेलचं होय बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आता रायबा लक्ष घालायचं आहे कारण की आणि सगळी ही जर्नी चालू कुठनं झाली रायबापासून त्यामुळे रायबा मेन टार्गेट आहे कसा पण पळू दे पण चांगला पळू दे. परत विषय काय माहिती आहे का तर म्हणत की दादा नुसतं मोठ्या तोंडाला बोलत होतं दुसऱ्यात पळवणार आहे काय केलं दुसऱ्यात तरी कुठं पळवत म्हणून तर आता आम्ही निर्णय घेतलाय कारण कसं आहे थोडंच ठेवलं तर चांगलं लक्ष लागल नंतर आपलं बारकं बाळ आलंय बारक्या बाळाकडे पण लक्ष दिलं पाहिजे 5-6 महिन्यानं त्याला पण व्यायाम म्हणा खाना पिना वाढला आणि मेन म्हणजे खाण्यावरच आहे सगळं रायबाच्या पण काय होऊ शकते आता बघूया बाळ झालं तर ठेवायचं काय पर्याय नाही आपल्याला म्हणून तर घ्या जरा समजावून. आणि घरातल्यांचं खरं तर लई दिवस झाला आई मागे लागलेलं मी पण थांबवलेलं म्हणलं आई असू दे पण नाही आता शेवटी आपल्याला आपल्या पुढच्या भविष्याकडे पण बघितलं पाहिजे. हो कारण ते हॉटेल टाकायला सुरुवात केली आपण म्हणजे विचार मांडायला चालू केलं तर घरातला असा निर्णय आहे की पसारा कर बरोबरच आहे सगळीकडे कुठं लक्ष देणार आहे काय म्हणून करणार होय कारण की तुम्हाला सगळं माल आणलं ही आणलं सगळं तुम्हाला रायबाच आता मला त्या दिवाळी झाली की रायबा शेटला चालू करणार आहे आम्ही रायबा शेटची मैदान चालू करणार आहे दिवाळी झाली की परत भाद्रा आलाय आता भाद्रा त्या बाप्पाचा आलाय बारका आहे पण एक विषय मांडायचा तुमच्या बरोबर काय भद्रा काय वैयक्तिक आपला नाही हा भद्रा यांच्या मित्राचा हो आणि तो आपल्या जवळ आहे असंच म्हणजे त्याच्यावर आपला काय असा हक्क नाही फ्युचरचा त्याचं काय भविष्य असणार आहे काय शेवटी बरोबर आहे की नाही शेवटी कसा विषय आहे ती भाद्रा म्हणजे तसा म्हणजे त्यांचा पण नाही ना आपला पण असा विषय दोघांचा पण आहे ग आहे की पण शेवटी आहेच ना असं काही शेवटी रायबावर हक्कानं बोलू शकतो रायबाविषयी बाजीविषयी तसं त्याच्याविषयी आम्ही नाही हक्कानं बोलू शकत त्याचं मांडायचं होतं ह्या आता सगळं समजून व्यवस्थित आणि आपली फॅमिली पण घेते समजून बरोबर फॅमिलीला माहिती आहे विषय कुठला की लोड झालाय का झालाय आणि जी खरी म्हणजे जाण करते ती तर सारखीच म्हणते तुम्ही लई पसारा केला एवढ्या पसारात काहीच होऊ शकत नाही होय ह्या शेटकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे ते तुझं लक्ष याच्याकडे ह्या शेटला लागेल सोडा आता काय विषयच नाही हा काय कर ना
इकी बाळा ये की ग अगं ये खुया अगं जेवत करायला बाळा ए. चोळायसाठी आला ये मी आडवा आलो ये धुतल्या छान दिसतंय बाळा. चला मिस्त्री आलो बाई कुठं मिशन बघायला बाई. अरे वा 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 मग काय विषय चला. कुठं मिस्त्री नाही ते कोण आलं की सिग्नल मोबाईलवर वाचते इकडे. ए लाली बघा काय रे हॅलो पप्पा नुसतं ढकलते ते त्याला हळू हळू. तर बघा ह्यांनी मगाचपासून डोंगरावर न्यायचं म्हणते ती तर नाक करते आणि काय? शेट आलेत. शेट सकाळी झोपले लागता उठला वैरणीसने जाऊन आली ती आत्ता भैया आलेत. म्हटलंय माझा पुढे उठी आलो ओके बघ काय काय किती सोसायचं हा किती सोसायचं सांग बरं. बरं मग आता भैया म्हणतात की डोंगर नको चालवायला हा फेऱ्यात ठेवूया विसरतोय तोपर्यंत. रायबाची करायची इकडे की माझे त्या दिवशी झालं रायबाला आपण काढायला मैदान होतं आणि आमचं मागायचं आणि तास झालं की डोंगर दाखवतो फॅमिली ह्या डोंगरावर चालू बाई. आता बाई यायचं आलं पाहिजे मग तो फेर काय नाक्या तर केला पाहिजे आता उद्या फेरा टाकूया कारण आता नाक्यासाठी पुन्हा 4 दिवस चालते. टाकू लागेल उद्या फेरा टाकू आता चालू असते का उद्या असलं तर फोन करा. आणि भैया बाबऱ्याचा आणि ब्रह्माचा डिसिजन म्हणजे हे म्हणतो तर राहू देईल 2 महिने पण तुम्ही काय म्हणताय की काय 2 महिने काय करणार. भैयांचं असं म्हणणं आहे की जर रायबाकडे आणि आता येणाऱ्या बारक्या बाळाकडे लक्ष द्यायचं असेल तर आत्तापासूनच म्हणजे कसं झालं एवढ्या सगळ्यांचं नियोजन नाही मॅनेज होऊ शकत. एका नंदीला तरी 2 माणसं लागतीच एवढी कोण कोण आणि शेवटी दोघांची एनर्जी पुरून केवढी पुरणार आहे. आता बघ किंवा म्हणजे प्रॉब्लेम होती अचानक आज दिवस गेला सगळा अजून शिराळा जायचा. शिराळा मी 2-3 दिवस झाले सगळं गाडी हो काल गेलेत माप काढाय आज जाणार आणायला तसं गाड्या नाही गेलो माप कोणाची काढत नाही गाडीच्या साहित्याची माप हो. मग भैया पण म्हणते की जाऊ दे एखाद्याच्या चांगल्या दावणीला गेला तर बाबऱ्या त्यांचं तर नाव होईल आपल्याकडे पण बसून राहते ते आता बसून राहिला आहे पलूस मध्ये आणि एवढ्यांचं शेवटी विषय आहे की पैसे कुठं आणायचं. पैसे म्हणा आणि हे शेट मी सांगतो ही शेट सोडा लागणार का लागणार 100% कोणी काही बोलू दे 100% सोडा लागणार. आता गाडीच्या सरांनी पण एक पर्याय दिला आपल्याला मी आता शेअर करत नाही फॅमिली बरोबर सगळं सक्सेस झाल्यावरच आम्ही आता शेअर करणार आहे. कारण कसं होतं आम्ही सांगतोय मोठ्या तोंडानं फॅमिली आशा लावून बसत्या आणि परत निराशा होत्या आमची तर लई होत्या मग फॅमिलीची किती होत असेल. गाडीच्या सरांनी स्वतः काल त्यांचा फोन आलेला जवळजवळ आम्ही मला 2-2.5 तास बोलत होतो फोनवर सरांच्यावर. सरांनी म्हणजे माझ्या तिने बघितलं का पर्याय दिलाय आपल्याला पर्याय दिला 1 नंबर दिला आणि शेवटी सांगतोय गाडीकरांनी डॉक्टर बघून दिलाय आणि त्यातनी गाडीकरांनी सगळं सांगितले काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय काय करतोय कसा करतोय. मग आता त्या डॉक्टरने आपल्या व्हिडिओ मागितला आता आम्ही व्हिडिओ देतो आणि जर काही डॉक्टर बोललेत आणि जर छान परिणाम वाटला तरच तुमच्या बरोबर शेअर करणार नाहीतर जाऊ द्या आता सगळं शेअर करून काहीच होईना. शेवटी आपण आशेनं शेअर करतोय गुणच नाही आला तर त्या पुढच्यांची पण म्हणजे रेप्युटेशन खराब होत्या. आता बास तेच की आम्ही आता असा विचार करायला लागलोय आणि बास आता तर बघू आपल्याला आठवड्याला आणि ती आणि आपल्याला अशी सवय घातली तर सगळ्याच घालतो नाही घालत नाही. खाद्याचा खर्च कसा मॅनेज करायचा मैदानाचा खर्च कसा मॅनेज करायचा
म्हणून आता तीच की राय बाबा म्हणजे मी दुसऱ्यात लक्ष घालणार. आता ते मार्गात आता येतील मस्ती पण करायला लागलाय. आणि होय आपण भैया जर आतापर्यंत खर्च महिन्याचा काढून सांगितला तर फॅमिलीज म्हणाल दादा तुमचा निर्णय योग्य आहे की खर्च कमी करा. हा आज मी सात जोडीच्या चॅनेलवर पण व्हिडिओ टाकले त्यात पण कमेंट बघा होय म्हणते दादा निर्णय घेताय तू योग्य आहे. बऱ्यापैकी सगळ्यांनी कळाली की काय होतंय एका लक्ष दिलं की आता बाबरा लक्ष दिलं ब्रह्मा लक्ष दिलं बाबरा राय बाबा. आणि मला पण कळतंय की ही दोघं अवताला नेलं चालवाय नेलं ह्या दोघांना तेवढंच चालवायला लागतंय नंदी एवढं. शेवटी वैरण आली ही आलं ती आलं पाणी उचलं सगळं का असं काय वेगळं आहे त्यात अजून आपल्याला शेअरचं काम करायचं आहे. नंदी अजून भरपूर येतील आणि असा तसा नाद झालाय त्या बाळावर चालू रायबावर त्यामुळे तो मेन फोकस आहे. आणि म्हणजे आता काही सगळ्या फॅमिलीची पण इच्छा आहे तो पळायलाच पाहिजे पर्याय नाही त्याला. आणि बाळ येणारच आहे थोड्या दिवसात आणि 8-9 महिन्यात त्याचा व्यायाम चालू केला पाहिजे. नाही भैया महिना 8वा महिना झाला 3 तारखेला. ती कास करायला लागल्या. मग 8वा लागलाय का 9वा लागलाय ती माहिती. हा ती कास करायला लागली. ते काय तो फॅमिली घरचं ते घरचं म्हणजे ठेवणार लागतं. होय काही देणार नाही बारका आपण त्याचं नाव ठेवायचं. मग ती विषय असं झाली ती त्यामुळे समजून घ्या. आता ब्रायबाच्या यायला बाळ झालं तर जागा आहे बांधायला जागा नाही आम्हाला. एवढं करायचं भैया म्हणतील दादा कोपरा बसणं हात जोडतो मी इथनं जातो आता बास तुमचं तुम्ही गोंधून घ्या. नाही मी सारखं म्हणते ती पोरग लय वेगळा आहे ती इतरांच्या गत नव्हं. आता त्या भैया बरोबर मला पण तापलं ऊन आणि आता उन्हाळा चालू परत काय करायचं. नाही घरातलं शेवटी कसं आहे आई जर आमच्या नाराज असतील आईंचं म्हणणं आहे की बंद करा कमी करा. आई पण म्हणते त्या खाऊन पिऊन पोटाला करा. आता काय जेवलेलं नाही त्यांचा उपवास भैया जेवला असं का नाही. मग आले 3 वाजता आणि आपली फॅमिली बघायला. बरं ठीक आहे चला राहिलेलं उद्या परवा शेअर करू काय रोज आहेच व्हिडिओ. आणि हॉटेलचं मेन मनाव घेतलं पाहिजे भैया पण म्हणते काहीतरी बिझनेस करूया. चालतंय चला. आपण बोललोच वैरण काढतो ते बाबऱ्याचं जे मालक आहे ते पहिल्यापासून मागे लागले बाबऱ्या द्या मग आपल्याशी स्पष्ट फोन लावला की म्हटलं असा विषय आहे आम्हाला तिकडचा नदी काय नको बाबऱ्या ब्रह्मा घेतलाय का तर ती म्हटली ती नाही बाबऱ्या घ्या आणि बादशाह घेऊन जावा बाबऱ्या द्या. म्हणजे त्यांचं काय आपल्याला म्हणजे कळलं की फक्त फिरवा फिरवी करायची नको आम्हाला तर फिरवा फिरवी. ते स्पष्ट केलं म्हणलं काय असतं ते सांगा. मग तिने तारीख दिली 18 शेवटची 18 तारखेला म्हणजे दादा काय ते सांगतो तुम्हाला बाबऱ्या ब्रह्मा बाबतीत म्हणजे लवकर सांगा. 18 तारखेपर्यंत त्यांची वाट बघायची नाहीतर कुणाला बाबऱ्या ब्रह्मा जर जोडी हवी असेल घेणारा तर बिनधास्त इथे येऊन घेऊन जाऊ शकताय. आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. इंस्टाला आपला रायबा म्हणून आपल्या इंस्टा चॅनल आहे आपला रायबा. हो तिथं आधी कमेंट करा की बाबा कमेंट नाही पर्सनल मेसेज करा. त्याच्यावर आपण नंबर वगैरे देऊन बोलू आपण. हो आणि खरंच व्यवहार होऊन जाऊ दे लय दिवस आता काढले प्रत्येक वेळेत आपण. आणि विषय कसा होतोय बाबऱ्याच्या मालकानं तिकडं बाबऱ्याला मागितला की बाबऱ्या इकडे होती नर्वस नाही वैरण काढताना आजारी पप्पा मालकाचं वडील आयसीयू मध्ये सिरियस आणि ते बाबऱ्या तिकडे घेऊया जाऊ दे सगळंच पोटा संग ए श्रीशा त्याशिवाय रायबा लक्ष लागणार. होय काय फॉर्म मध्ये लय मस्त आणि ती नियोजन छान होत होतं प्रसन्न वाटत होतं. विषय काय होतोय कुणाकडे लक्ष द्यायचं चेष्टा नाही नंदी सांभाळायचं एवढं. त्यामुळे आता बास लय झालं. 2 दिवस ब्रह्मा आणि आपला बाजरा भाजी आणि रायबा 3 असतात ते बाहेर काय 4 आणि रायबा जायला काय होतंय ते माहित नाही. होय 5 म्हणजे परत आणि 5 वर जातो आणि काही 2 दिवस झाली मग 6-7 काय उपयोग आहे. एक पण पळायचं नाही मैदानात न्यायची सोय व्हायची नाही. आपलं आता टार्गेट आहे आता बाया मग डॉगराव चालवायला फेऱ्याला आता फेऱ्याला. बरं ठीक आहे चला व्हिडिओ लय मोठा झालाय. तर जुन्या आठवणी जाग्या झाल्या कारण की भाज्या शेड आपली महाग आहे ती आणि भाज्याला असं आम्ही घेऊन जात होतो मैदानात. पहाटेचं पण घेऊन गेलोय रात्रीचं पण घेऊन गेलोय मुक्कामी.
तर भाज्याला घेऊन निघालोय काळवाईच्या दर्शनाला, कारण की मी बोललेलो व्हिडिओत की असा विषय झालेला आहे. भाज्याला काय काळवाईचं मंदिर आमच्या इथनं जवळच आहे, त्यामुळं काही विषयच नाही. आता भाज्याचं आज येतो दर्शन घेऊन, म्हणजे दर्शन काळवाईचं घेऊन येतो. काळवाईचा उद तर पहिल्यांदाच भाज्याला घेऊन निघाली काळवाईकडे. खाता खाता गाडीत भरला आणि गाडीत इतक्या फास्ट भरला आहे, म्हणजे आला आहे जणू की मैदानात गाजवाय निघाल्या का वर चढलाय गाडी गतीनं. होई त्याला पण भारी वाटलं असेल म्हणला राहिला. 16 बळाल्यावर बाबा तुला सगळं जग बघाय गावल रे. लाल माती बघाय गावल, काळी माती बघाय गावल, आणि कुठले रान, कुठलं रान असतं आपण म्हणतो भरळ्याचं रान बघाय गावल. तिथं घालतोस का त्या पुढं वडापावच्या गाडी ती त्यांची असेल. तर आलेलो आहे आणि इथनंच दर्शन होतंय बघा काळवाईचं. बैलाला पण दिसतंय. काळीचं भाजी आहे का दिसते. हो बायचं आहे कसा बघतोय बघा की. आणि बल्ली शेटनं पाठरावर केलंय भाज्याला देवी दिसायसाठी. इथनं देवी दिसत्या बघा आतनं. बल्लीचं एवढं प्रेम आहे आपल्या भाज्यावर. काय भाजी हो काही कसा आलाय बघा गाडीतनं, एकटाच आलाय. ए भाज्या चला, मस्तच दर्शन झालं, मस्तच विशेष हार्ड बघा. इथं वर आपला पाहिजे आणि इथलं भक्ती बघा देवी दिसतो. चला आम्ही काय केलेलं, चिक्या गाडीत सारखा बसतोय, पिकअप मध्ये येऊन बसतोय म्हणून टाप भाजीची जी टाप आहे त्या टापला चिक्याला बांधून गेलेलो. आणि बघा का चिक्यानं काय केलंय, टापच तोडली दातानं. भैया कसा घ्यायचा खाली घेऊया आहे असा. आता टाप आणली पाहिजे, 2-1 टाप घेऊन येऊया बाबा. अवघड आहे. तरी कोण मला म्हणत होतं टाप तोडणार त्यो. मी म्हणत होता टाप तोडतोय देव. जागी बांधली आला का, जागी जायचं बांधली आपल्याला भावा. नाही काय करत दोन्ही दावेस नेला इथे हा ना रे. माग हात लाव चौकाला. महाराज नाही नव्हता माझ्या अशी स्थिती रे बाबा. इथं मॅच बिक नाही नव्हता. नाही आर्मी वडून दर बाबा. ताण दे भैया. चला ए बल्या मॅट काढ, मॅट साहेबासनी.